In the previous lecture we have to study what is meant by error. Okay, then what are the types of error. तर काय बघितलं होतं बेटा, एरर काय असते. तर एरर मध्ये आपण बोललो होतो की एरर इज द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू इज ऑल्सो कॉल्ड एज अ ॲक्च्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर आम्ही काय बघितलं, तर त्यामध्ये बघितलं बेटा की डिफरंट एरर. तर बेसिकली आम्ही तीन बघितले. पहिला जो होता रे तो होता दॅट इज कॉन्स्टंट एरर. सेकंड होता दॅट इज सिस्टमॅटिक एरर अँड द थर्ड इज अवर रँडम एरर. ओके, द फर्स्ट इज कॉन्स्टंट, सेकंड इज सिस्टमॅटिक अँड थर्ड इज रँडम एरर. आम्ही काय बघितलं होतं रे, समजा एखाद्याचं काय कॅलिब्रेशन चुकलेलं असेल मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं, तर आपण बघितलं होतं प्रत्येक जागेवर जो एरर येऊन राहिला होता तो कसा भेटत होता आम्हाला, कॉन्स्टंट. अँड देअरफॉर दॅट एरर इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट एरर. आफ्टर दॅट इन सेकंड एररमध्ये आम्ही बघितलं होतं सिस्टमॅटिक एरर. देअर विल बी द सम पॅटर्न. ओके, आणि त्या पॅटर्नमध्ये आम्ही डिस्कस केलं होतं कोणाकोणाला रे. तर फर्स्ट इज कॉल्ड एज अ पर्सनल एरर, सेकंड इज कॉल्ड एज अ सेकंडला काय म्हटलं होतं, तर सेकंड इज कॉल्ड एज अ instrumental error. Then the third error is called as a error arises due to the external conditions. Okay, मग पाहिलं तर error arises due to the internal conditions. तर ह्या सगळ्या काही गोष्टी बघितल्या होत्या बेटा आम्ही सिस्टमॅटिक एरर्समध्ये. आणि आफ्टर दॅट रँडम एरर बघितला होता. ठीक आहे. रँडम एररमध्ये काय म्हटलं होतं आम्ही, काय होता कॉज, तर एखादा सडन चेंज झाला. ठीक आहे, किंवा इंटरनल काही इन्स्ट्रुमेंटचं काही राहिलं भानगड, तर या सगळ्यामुळे जो एरर तयार होते दॅट इज कॉल्ड एज अ कोणता रे, रँडम एरर. कारण की तो काय होता, त्याचं मॅग्निट्यूड आणि साईन हा काय होता, व्हेरिएबल होता. तो कधी प्लस, कधी मायनस, कधी व्हॅल्यू जास्त तर कधी कमी. तर या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या बेटा इन द प्रिव्हियस लेक्चर. आफ्टर दॅट आम्ही बघितलं इस्टिमेट ऑफ एरर, हाऊ टू कॅल्क्युलेट द और हाऊ टू इस्टिमेट द एरर. तर सगळ्यात पहिले आम्ही जी मेथड पाहिली त्यामध्ये आम्ही पाहिलं की सगळ्यात पहिले आम्ही काय काढतो असतो, मीन. मेजरमेंटमध्ये काय काढतो, अरिथमॅटिक मीन. मग अरिथमॅटिक मीन निघाल्यानंतर आम्ही काय काढला, तर आम्ही काढला रे ऑब्सोल्यूट एरर. काय काढला, ऑब्सोल्यूट एरर. Then we have to find the mean absolute error. Then we have to find the mean absolute error. Okay, and in the last we have to find the relation. Okay, that is relative error. आठवते रे, that is कोणता error, relative error. delta a mean upon a mean. ओके, डेल्टा ए मीन म्हणजे काय होता, अर्थमॅटिक मीन. सॉरी, डेल्टा ए मीन म्हणजे काय होता, ऑब्सोल्यूट मीन. आणि ए मीन म्हणजे होता अरिथमॅटिक मीन. तर इथपर्यंत बेटा आमचं प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेलं होतं. आजचा जो आमचा कन्सेप्ट आहे बेटा दॅट इज अवर कॉम्बिनेशन ऑफ एरर. कॉम्बिनेशन ऑफ एरर. आता कॉम्बिनेशन ऑफ एरर काय असते, कॉम्बिनेशन ऑफ एरर काय असते, तर नावातच लक्षात येते की जेव्हा एरर कंबाईन करू तर त्याला काय म्हणू, कॉम्बिनेशन ऑफ एरर. नावातच लक्षात येते रे, जेव्हा आम्ही एरर्सला कंबाईन करणार आहे तेव्हा कोणते एरर येणार आहे, कॉम्बिनेशन एरर. आता कॉम्बिनेशन एरर म्हणजे काय, तर बघा आमच्या टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय एक्झाम्पल आहे रे, तर ते एक्झाम्पल असं दिलेलं आहे की सपोज वी हॅव टू फाइंड द रेजिस्टन्स. वी हॅव टू फाइंड द रेजिस्टन्स अँड बाय युझिंग द ओम्स लॉ. कोणता लॉ यूज करू रे, ओम्स लॉ. ओम्स लॉ यूज करून आम्ही काय फाइंड आउट करत आहे, रेजिस्टन्स. तर इन दॅट केस आम्ही म्हणणार आहे की रेजिस्टन्स ओम लॉ काय आपल्याला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. ओके, और आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. सपोज आम्ही एक काय मोजला रे, करंट मोजला, व्होल्टेज मोजला, देन आम्ही फाइंड आउट केलं रेजिस्टन्स. आणि समजा व्होल्टेजमध्ये आणि करंटमध्ये आम्हाला काय मिळाला, एरर मिळाला, तर आमच्या रिझल्टमध्ये तो एरर प्लस होईल, मायनस होईल, मल्टिप्लाय होईल की डिवाइड होईल. तर हे सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायचं आहे आणि या कन्सेप्टला नाव आहे दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ एरर. लक्षात आलं बेटा की काय आहे कॉम्बिनेशन ऑफ एरर. पहिले तर कन्सेप्ट समजून घ्या, नेमकं आम्हाला काय शिकायचं आहे. तर आम्हाला एकदम सरळ सिंपल गोष्ट शिकायची आहे की जेव्हा नंबर्स ऑफ आम्ही मेजरमेंट करतो आणि त्यांचं मग काय करतो आम्ही, त्याला फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करतो, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आम्हाला काही अरिथमॅटिक ऑपरेशन्स मिळतात. ते ऑपरेशन्स कोणते असते, तर ते प्लस असते, मायनस असते, मल्टिप्लाय असते, डिवायडेशन असते. तर आफ्टर दॅट आम्हाला या सगळ्यांपासून जो आउटपुट मिळणार आहे तो एररचा कसा असणार आहे.
अरे जर दोन क्वांटिटीची प्लस झाली तर एररची प्लस होईल का, मायनस झाली तर एररची सुद्धा मायनस होईल का, मल्टिप्लाय झाली तर एररची मल्टिप्लाय होईल का. तर या सगळ्या गोष्टीबाबत आम्हाला डिस्कशन करायचं आहे. कशामध्ये रे, तर इन द कॉम्बिनेशन ऑफ एरर. कॉम्बिनेशन ऑफ कन्सेप्ट कोणता आहे, कॉम्बिनेशन ऑफ एरर. ठीक आहे. तर कॉम्बिनेशन ऑफ एररमध्ये दोन कन्सेप्ट बघायचे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये दोन प्रकारे त्याला डिवाइड केलेलं आहे. दॅट इज एक आहे बेटा प्लस आणि मायनस, दॅट इज डिफरंट सम अँड डिफरन्स, आणि प्रोडक्ट अँड डिव्हिजन. पहा, सम अँड डिफरन्स अँड प्रोडक्ट अँड डिव्हिजन. तर या गोष्टी आम्हाला आजच्या कन्सेप्टमध्ये बघायच्या आहे. ओके, चला. इज कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. ओके, कॉम्बिनेशन ऑफ एरर्स म्हणजे काय आहे बेटा. तर आम्ही आतापर्यंत तेच डिस्कशन केलं. आपण बोललो रे की काय होणार आहे की नंबर्स ऑफ आम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट करणार आहे, मेजरमेंट्स करणार आहे, तर तिथे काय होणार आहे, जे एरर्स फाइंड आउट होईल त्या एरर्सला आम्हाला काय करावं लागणार, त्या व्हॅल्यू जे आहे त्या क्वांटिटीच्या ज्याच्यामध्ये एरर्स आहे त्यांना आम्हाला फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करावं लागणार आहे. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये काय राहणार आहे, तर अरिथमॅटिक ऑपरेशन्स. तर त्याचा काय इफेक्ट होईल त्या एररच्या, त्या रिझल्टिंग क्वांटिटीच्या एररवरती. तर हे सगळ्या गोष्टी आम्हाला या कन्सेप्टमध्ये डिस्कस करायच्या आहे. तर यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे, सगळ्यात पहिले बघून घ्या बेटा, की इन एक्सपेरिमेंट जेव्हा आम्ही एक एक्सपेरिमेंट करतो, वी मस्ट नो हाऊ द एरर फ्रॉम इंडिव्हिज्युअल मेजरमेंट कंबाईन टू गिव्ह द एरर ऑफ फायनल रिझल्ट. पहा, जेव्हा आम्ही एक एक्सपेरिमेंट करतो तर आम्हाला कळलं पाहिजे, काय कळलं पाहिजे, की हाऊ द एरर फ्रॉम द इंडिव्हिज्युअल मेजरमेंट कंबाईन. त्या इंडिव्हिज्युअल मेजरमेंटमधला जो एरर आहे त्याला आम्ही कसा कंबाईन करू, कोणासाठी, टू गिव्ह द एरर ऑफ द फायनल रिझल्ट. जो काही आम्हाला कोणता रिझल्ट भेटणार आहे, फायनल रिझल्ट भेटणार आहे, त्या फायनल रिझल्टच्या एररसाठी आम्ही या इंडिव्हिज्युअल एररला कसं काय काय करू, कंबाईन करू, हे आम्हाला कळलं पाहिजे. हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि याचसाठी, हे कळण्यासाठी बेटा आजचा आमचा हा कन्सेप्ट आहे, दॅट इज द काय रे, कॉम्बिनेशन ऑफ एरर. दॅट इज व्हॉट, कॉम्बिनेशन ऑफ एरर. तर लक्षात आलं बेटा, कॉम्बिनेशन ऑफ एरर काय, त्याचं एक एक्झाम्पल घेऊ. काल लास्ट व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो रे, लास्टमध्ये, की कॉम्बिनेशन म्हणजे काय असते. जसं मी बोललो होतो की इफ यू हॅव टू फाइंड अ velocity is a quantity. Okay, if they will be a physical quantity, there will be a error. Okay, then how they can be calculated? We know that velocity will be calculated by using the length and time, displacement upon time na. The length, it is distance, and time. There will be the error in the distance, there will be the error in the time, and now we have to calculate the error, okay, of that velocity. तर तिथे बेटा दोघं जण कशामध्ये राहते, रेशोमध्ये, दॅट इज डिव्हिजन. मग एररमध्ये का होईल रे बॉ, एररचंही का डिव्हिजन होईल का. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला या कन्सेप्टमध्ये बघायचं आहे, की अरे यार, जेव्हा आम्ही वेगवेगळ्या क्वांटिटीला फाइंड आउट करतो ना, तर त्याचे ते क्वांटिटी असते ज्या फिजिकल क्वांटिटीवर, फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते, त्यांच्यामध्ये जर एरर असेल तर त्या एररला मी कसं काय कॅल्क्युलेट करू, की जेणेकरून मला एरर भेटेल कोणाचा रे, फायनल रिझल्टचा. कोणाचा, फायनल रिझल्टचा. दॅट इज द कन्सेप्ट, दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ काय आहे, एरर. तर पहिलेच आपण बोललो बेटा, कॉम्बिनेशन दोन प्रकारामध्ये आम्ही डिवाइड केला आहे. बेसिकली आम्ही 4 अरिथमॅटिक ऑपरेशन्स बघत असतो, प्लस, मायनस, दॅट इज सम, डिफरन्स, प्रोडक्ट अँड डिव्हिजन. तर आम्ही 2 डिवाइड केलेले आहे. एकीकडे काय घेतलेलं आहे बेटा, सम अँड डिफरन्स, आणि दुसरीकडे घेतला प्रोडक्ट अँड डिव्हिजन, प्रोडक्ट अँड डिव्हिजन. ओके, तर फर्स्ट वी हॅव टू सी द सम अँड डिफरन्स, सम अँड डिफरंट. आता सम आणि डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, तर फर्स्ट वी हॅव टू नो द 2 मेजरमेंट्स और 2 क्वांटिटी. मी म्हणेन ए आणि एक घेतला बी. ए काय झालं, त्याचं मॅग्नेट्यूड. त्याच्या आतमध्ये असणारा एरर काय येईल बेटा, तो आम्हाला माहिती आहे, ऑब्सोल्यूट मीन एरर. तो काय राहील, प्लस मायनस डेल्टा ए. लक्ष द्या, कॅपिटल ए इज द अमाऊंट ऑफ क्वांटिटी, प्लस मायनस डेल्टा ए इज द ऑब्सोल्यूट एरर. प्लस मायनस डेल्टा ए इज द कोणता एरर, ऑब्सोल्यूट एरर. B is the magnitude of quantity, and plus minus delta B is the absolute error of quantity B, Now
लक्ष द्या, आता आपण डायरेक्ट मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच करू असं बोलण्यात काही अर्थ. काय करत आहे, एरर इन सम अँड डिफरन्स. फर्स्ट टॉपिक दॅट इज इन कॉम्बिनेशन एरर, दॅट इज द एरर इन सम अँड डिफरन्स. वी हॅव टू फाइंड द एरर इन सम अँड डिफरन्स. सम आणि डिफरन्समध्ये वी हॅव टू फाइंड द एरर. नाउ suppose two physical quantity A and B have measured. लक्ष द्या रे, suppose two physical quantity A and B are measured. आम्ही किती physical quantity measure केल्या, A and B. We have to measure the two physical quantity A and B. लक्ष द्या, what is A? A is our first physical quantity. What is B? B is our second physical quantity. Okay. Now value of A. A plus minus delta A and value of B plus minus delta B respectively. लक्ष द्या केअरफुली. काय म्हटलं, वी हॅव टू मेजर टू फिजिकल क्वांटिटी A and B. मेजर्ड व्हॅल्यू काय आहे त्याची, ए ची A प्लस मायनस डेल्टा A आणि B ची B प्लस मायनस डेल्टा B. आता तुम्ही म्हणाल प्लस मायनस डेल्टा A डेल्टा B हे काय आहे, तर दॅट इज अवर एरर यार, दॅट इज अवर एरर. हे काही नवीन नाही आहे, हेच आमचे एरर आहे आणि याच एररवरून आम्हाला याच्या रिझल्टंट एररला काढायचा आहे. तर आम्हाला माहिती आहे इथे सगळ्यात पहिले आम्ही काय करणार आहे, लक्ष द्या, देअर मीन ऑब्सोल्यूट एरर. हे कोणते एरर आहे बेटा, देअर मीन ऑब्सोल्यूट एरर. जेव्हा मी A हे फिजिकल क्वांटिटी मोजली ना, तर प्लस मायनस डेल्टा A हे त्याचा काय होता, तर हा होता त्याचा मीन ऑब्सोल्यूट एरर. जेव्हा मी B क्वांटिटी मोजली तेव्हा त्या B क्वांटिटीचा जो प्लस मायनस डेल्टा B होता तो सुद्धा काय होता त्याचा मीन ऑब्सोल्यूट एरर. काय होता, मीन ऑब्सोल्यूट एरर. ओके. नाउ फाइंड द ऑब्सोल्यूट एरर ऑफ डेल्टा Z इन देअर सम. आता बघा आम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ऑब्सोल्यूट एरर. वी नो द ऑब्सोल्यूट एरर ऑफ A and B. Okay, now we have to find the absolute error of कोणाचा, Z. What is Z? Z is the result of sum of two quantity which is A and B. A and B. तर लक्ष द्या बेटा केअरफुली. तर आम्ही काय करू राहिलो, सम. तर Z is equal to A plus B. What is Z? Z is a physical quantity which is obtained by adding the two physical quantity that we have to measure. हमने इसे पहले गिन चुके हैं, कौन से, A and B. These are our two physical quantity and after adding that two physical quantity we have to getting the result Z. Because we have to discussing the error in sum एंड डिफरन्स आने का है बेटा, फिलहाल तो हम कहाँ पे, एरर इन सम. एंड एरर इन सम मध्ये काय पाहिलं, तर Z इज इक्वल टू A प्लस B. व्हॉट इज A? A इज अवर मेजर्ड फिजिकल क्वांटिटी फर्स्ट एंड व्हॉट इज B? B इज अवर अनदर मेजर्ड फिजिकल क्वांटिटी. ओके. अब मैं क्या लिखूंगा बेटा, अब इसको हम इसके वैल्यू के साथ पुट करते हैं. काय वैल्यू है बेटा Z ची, तर Z ची राहील Z प्लस मायनस डेल्टा Z. What is Z? Z is the magnitude of the quantity and plus minus delta Z is nothing but the absolute error. Is equal to what is A? A is A plus minus delta A. लक्ष द्या, plus minus delta A. What is B? प्लस B प्लस मायनस डेल्टा B. ओके. काय केलं रे, तर सिंपल जी गोष्ट आहे, व्हॉट इज Z इज द रिझल्टंट क्वांटिटी दॅट वी हॅव टू गेटिंग बाय ॲडिंग और सम of two quantity. कौन से दो क्वांटिटी, A and B. ओके. आफ्टर दैट व्हाट इज द वैल्यू ऑफ A की एक्चुअल वैल्यू क्या है, A प्लस माइनस डेल्टा A. B की एक्चुअल वैल्यू क्या है, B प्लस माइनस डेल्टा B. Z क्या है, तो Z की एक्चुअल वैल्यू Z प्लस माइनस डेल्टा Z. ओके. पुट कर दी हमने, यहाँ पर भी B की वैल्यू क्या कर दी, पुट. लक्ष्य है, कहीं कठिन नहीं है. Z प्लस मायनस डेल्टा Z इज इक्वल टू A. B जवळ घेऊन घ्या बेटा, B. देन काय उरला रे, प्लस मायनस डेल्टा A प्लस मायनस डेल्टा B. लक्षात आलं काय केलं, मी काहीच नाही केलं, फक्त A आणि B ला जवळ घेतलं, बाकी हे तसे. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ Z ची व्हॅल्यू काय रे, A प्लस B प्लस माइनस डेल्टा Z इज इक्वल टू A प्लस B प्लस माइनस डेल्टा A प्लस माइनस डेल्टा B. लक्ष द्या, दैट A प्लस B गेट कैंसल. क्या बचा, डेल्टा Z इज इक्वल टू प्लस माइनस डेल्टा A प्लस माइनस डेल्टा B.
डेल्टा बी। तो दिस इज द वैल्यू ऑफ, किसकी वैल्यू हो गई ये, ऑब्सोल्यूट एरर दैट इज डेल्टा झेड इन देअर सम। जेव्हा दोन क्वांटिटीची आम्ही सम करू अँड देन वी हॅव टू फाइंड द ऑब्सोल्यूट एरर ऑफ द रिझल्टंट क्वांटिटी. हाऊ टू गेट, by getting plus minus delta A plus minus delta B. This is our value of किसकी रे, absolute error. कोणाची, absolute error. When the two physical quantity काय केली आम्ही, त्या दोन physical quantityची sum केली. काय केली, sum. ओके. आफ्टर दॅट रे आता आम्ही काय करू, तर त्याचा डिफरन्स काढू. आता काय काढू, त्याचा डिफरन्स. लक्ष द्या. काय म्हणणं आहे त्याचं, डिफरन्स. काय लिहिन बेटा, डिफरन्स. बरोबर लक्ष द्या, डिफरन्स. जसं सम होतं बेटा तसं आता काय करा, डिफरन्स. डिफरन्स काय, झेड इज इक्वल टू ए मायनस बी. झेड इज इक्वल टू वॉट, ए मायनस बी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झेड, झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए प्लस मायनस डेल्टा ए प्लस, इथे प्लस आहे का, नाही बेटा इथे काय आहे, मायनस ब्रॅकेटमध्ये, बी प्लस मायनस डेल्टा बी. बी प्लस मायनस डेल्टा बी. काही नाही केलं, एची व्हॅल्यू पुट केली, बीची व्हॅल्यू पुट केली, झेडची व्हॅल्यू पुट केली. ओके, सेम ॲज इकडे. लक्ष द्या केअरफुली. झेड प्लस मायनस डेल्टा झेड ए प्लस मायनस डेल्टा ए मायनस बी प्लस मायनस 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 प्लस डेल्टा बी. लक्ष द्या केअरफुली, काही नाही, साईन चेंज झाले बेटा फक्त. प्लस मायनस 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 प्लस. पहिले प्लस वरती होता, मायनस खाली होता, आता काय झाला, मायनस वरती गेला, प्लस खाली आला. काही नाही, लक्ष द्या. झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू, काय घेईन मी, ए तशा तसा, मायनस बी इथे घेऊन घ्या, मायनस बी, प्लस मायनस डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी. काही नाही केलं रे, या दोघांना इथे जवळ घेतलं, या दोघांना इथे लिहिलं, दुसरं काही वेगळं काही केलेलं नाही आहे. आता लक्ष द्या रे. व्हॉट इज झेड, झेड इज अवर ए मायनस बी प्लस मायनस डेल्टा झेड ए मायनस बी प्लस मायनस डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी. मायनस प्लस डेल्टा बी. ओके, मायनस प्लस डेल्टा बी. आता लक्ष द्या केअरफुली, काय होईल, ए मायनस बी गेट कॅन्सल. प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए मायनस प्लस डेल्टा बी. मायनस प्लस डेल्टा बी. मायनस प्लस काय आला बेटा, डेल्टा बी. मायनस प्लस डेल्टा बी. तर दॅट इज द काय म्हणा, कोणता, ऑब्सोल्यूट एरर when there will be the quantity are in a काय बेटा, डिफरन्स. द रिझल्ट इज इन अ डिफरन्स. द रिझल्ट इन अ डिफरन्स. जेव्हा एक रिझल्ट डिफरन्समध्ये राहील तर हा फॉर्म्युला लागेल बेटा कोणासाठी, तर दॅट इज झिरो एररसाठी. दॅट इज कोणता, ऑब्सोल्यूट एरर. कोणासाठी, ऑब्सोल्यूट एरर डेल्टा झेडसाठी. कोणासाठी, डेल्टा झेडसाठी. ओके, तर बघून घ्या बेटा, काही कठीण नाही आहे. इथे सम आहे, इथे डिफरन्स आहे. ओके, याच्यावरून का माहीत पडते बेटा, तर लक्ष द्या केअरफुली. याच्यावरून वी गेटिंग द 4 रिझल्ट. वी गेटिंग हाऊ मच, 4 पॉसिबल व्हॅल्यू फॉर डेल्टा झेड. लक्ष द्या केअरफुली, डेल्टा झेडसाठी किती पॉसिबल व्हॅल्यूज झाल्या, 4 पॉसिबल व्हॅल्यू. लक्ष द्या, काही याच्यावरून डेल्टा झेडसाठी. तर पहिले काय, डेल्टा झेड, तर काय येईल, पहिले पकडा याला प्लस, प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी फर्स्ट. मग पुन्हा प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी, मायनस डेल्टा बी. आता नेक्स्ट मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी आणि पुन्हा मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी, मायनस डेल्टा बी. समजून राहिलं ना रे, काही नाही. एकदा याला प्लस, एकदा हा प्लस, एकदा हा मायनस, एकदा याला प्लस, एकदा हा प्लस, एकदा हा मायनस. एकदा याला मायनस, एकदा हा प्लस, एकदा हा मायनस, एकदा हा मायनस, एकदा हा प्लस, एकदा हा मायनस. 4 व्हॅल्यू ह्या
कन्फ्यूज नको हो का, अशी व्हॅल्यू घ्या की सेम नाही आली पाहिजे. बघा हा इथे प्लस आहे, हा प्लस आहे, सेकंड रिझल्ट हा प्लस आहे तर हा मायनस झाला, थर्ड रिझल्ट हा मायनस झाला तर हा प्लस झाला, आणि फोर्थमध्ये दोघंही मायनस झाले. तुम्ही चेक करा, एकही सारखा नाही. ठीक आहे, तर दीज आर द 4 पॉसिबल रिझल्ट. किती पॉसिबल रिझल्ट निघाले बेटा? 4 पॉसिबल्स का निघाले, रिझल्ट निघाले. तर काय म्हणू आम्ही, हा हेन्स द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्सोल्यूट एरर, हेन्स मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्सोल्यूट एरर, हेन्स द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कोणाचं रे? ऑब्सोल्यूट एरर. हेन्स द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कोणाची? ऑब्सोल्यूट एरर. किती निघाली सांगा? हेन्स द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्सोल्यूट एरर, हां ऑब्सोल्यूट एरर इज किती? याच्यातून सगळ्यात मॅक्झिमम व्हॅल्यू काय? मॅक्झिमम व्हॅल्यू त्याचीच राहील बेटा जे दोघंही सम राहील, प्लस राहील, दोघांची काय राहील? प्लस राहील. तर बघा इथे पहिलीच दिसत आहे, दॅट इज द कोण रे? प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्सोल्यूट एरर, दॅट इज प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी प्लस डेल्टा बी. ओके, अँड 2 quantities are added or subtracted. The absolute error in the final result is the sum of the absolute error in the individual quantities, in the individual quantities. ओके, तर काय म्हणणं आहे बेटा, यावरून आमच्या लक्षात असं आलं की व्हेन 2 क्वांटिटी आर ॲडेड, जेव्हा मी 2 क्वांटिटीला ॲड करतो और काय करतो? सबट्रॅक्ट करतो. ॲड करतो और काय करतो? सबट्रॅक्ट करतो. द ऑब्सोल्यूट एरर, त्याचा जो ऑब्सोल्यूट एरर असते कशामधला? तर फायनल रिझल्ट मधला. कशामधला? फायनल रिझल्ट मधला. तर हा काय राहील रे? इट इज द सम ऑफ द ऑब्सोल्यूट एरर इन द इंडिव्हिज्युअल क्वांटिटी. इट इज द सम ऑफ द कोणाचा? ऑब्सोल्यूट एरर इन द कोणत्या क्वांटिटी? इंडिव्हिज्युअल क्वांटिटी. याचा अर्थ काय झाला? जर 2 क्वांटिटी आहे ए प्लस बी, सॉरी ए आणि बी, अँड वी हॅव टू गेटिंग द रिझल्ट झेड. पहिले मी म्हणेन 2 क्वांटिटी असा फॉर्म्युला ज्याच्यात जो झेड रिझल्ट बनत आहे हा कोणामुळे बनत आहे? या दोघांची सम करू. तर काय होईल सम? तर सरळ सरळ जर तुम्हाला म्हटलं त्याचा काय काढा? एरर काढा. कोणता? ऑब्सोल्यूट मीन एरर. तर काय निघन रे बेटा? तर सरळ सांगायचं प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. जर मी म्हटलं डिफरन्स आहे तर डिफरन्समध्ये बेटा काय असते? दोघांची समच असते, लक्षात ठेवा. दॅट इज प्लस डेल्टा ए आणि प्लस डेल्टा बी. चाहे वो सम रहो चाहे ते काय राहो डिफरन्स राहो, परंतु जेव्हा मी त्या रिझल्टन चा काय काढेल? क्वांटिटीचा ऑब्सोल्यूट एरर काढेल, तर त्या कंडिशनमध्ये दोघांची काय राहणार बेटा? समच राहणार आहे. दोघांची काय राहणार आहे? समच राहणार आहे. कोणाची सम रे? तर त्या क्वांटिटीच्या ऑब्सोल्यूट एररची, त्या क्वांटिटीच्या ऑब्सोल्यूट एररची. तर दॅट इज द कन्सेप्ट बेटा. हा कन्सेप्ट आहे कोणाचा? सम अँड डिफरन्सचा. कोणाचा आहे? सम अँड डिफरन्स. ओके, चल. तर सेकंड जो कन्सेप्ट आहे बेटा दॅट इज एरर इन प्रोडक्ट अँड इन डिव्हिजन. एरर इन प्रोडक्ट अँड इन डिव्हिजन. ठीक आहे, तर आता आम्हाला बघायचं आहे जेव्हा 2 क्वांटिटी अशा असतात की ज्याच्या मल्टिप्लाय आणि डिव्हिजनवरती आमचा फायनल रिझल्ट काय ठरलेला असते, तर या 2 क्वांटिटीमध्ये जर काय राहिले? एरर राहिले, तर आमच्या फायनल क्वांटिटीमध्ये जो एरर असते तो कसा फाइंड आउट होते? ओके, त्याच्यासाठी आम्हाला या ऑपरेशनवरती, या एररवरती कोणतं ऑपरेशन करावं लागते? प्लस मायनस वगैरे वगैरे. ओके, जसं तिकडे बघितलं बेटा, जर मला प्लस दॅट इज सम आणि डिफरन्स जर असेल तर मी सरळ सरळ दोन्ही क्वांटिटीच्या काय करील? एररची समज करील. तरी जर डिफरन्सही असेल तरी त्या एररची समज निघणार आहे फायनलची, आणि जर समही असेल तरी त्या दोघांची समज करावं लागणार आहे. कोणाची? ऑब्सोल्यूट मीन ऑब्सोल्यूट एररची. तर आता केअरफुली लक्ष द्या बेटा. सपोज z इज इक्वल टू a इंटू बी.
That means what we have to see? We have to see the two quantity, the resultant of the टू क्वांटिटी विल बी देअर प्रोडक्ट. ओके, जो काही आमचा रिझल्टंट क्वांटिटी आहे हा त्या दोन गिव्हन क्वांटिटीचा काय असला पाहिजे? प्रोडक्ट. देअरफॉर झेड इज इक्वल टू ए इंटू काय आला? बी. ओके, अँड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी अँड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी आपल्याला माहिती आहे काय आहे? ए प्लस मायनस डेल्टा ए अँड b plus minus delta b. These are the values of a and b. Okay, what is a and b? A and b are the काय आहे? टू क्वांटिटीज. ओके, आणि त्याचा जो रिझल्टंट क्वांटिटी आहे तो काय आहे? झेड. ए ची क्वांटिटीची एचं किती मेजरमेंट आहे बेटा? व्हॅल्यू किती आहे याची? ए प्लस मायनस डेल्टा ए. आणि बी किती आहे? बी प्लस मायनस डेल्टा बी. बी प्लस मायनस डेल्टा बी. लक्ष द्या केअरफुली. देअरफॉर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. झेडची व्हॅल्यू काय येईल बेटा? झेड प्लस मायनस डेल्टा झेड. ओके, इज इक्वल टू एची व्हॅल्यू ए प्लस मायनस डेल्टा ए. देन बी प्लस मायनस डेल्टा बी. बी प्लस मायनस डेल्टा बी. काय होईल रे? लक्ष द्या, याला सॉल्व करू. झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए इंटू बी ए बी. लक्ष द्या बेटा, ए इंटू बी ए बी. ए इंटू प्लस मायनस डेल्टा बी प्लस मायनस ए डेल्टा बी. लक्षात आलं बेटा? या दोघांचा काय? मल्टिप्लाय. तसंच आता या दोघांचं पहा बेटा, काहीन काहीन मल्टिप्लिकेशन प्लस मायनस बी डेल्टा ए प्लस मायनस बी डेल्टा ए. आणि इथे बेटा प्लस मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा बी. अरे काही केलं नाही आम्ही, सरळ सरळ मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं. दोन ब्रॅकेटला कसं आम्ही मल्टिप्लाय करत असते? ए इंटू बी ए इंटू डेल्टा बी. डेल्टा ए इंटू बी डेल्टा ए इंटू बी. डेल्टा ए इंटू डेल्टा बी डेल्टा ए इंटू डेल्टा बी. दुसरं काही वेगळं केलं नाही. आता मी काय करतो? लक्ष द्या केअरफुली. डिवायडिंग LHS बाय, लक्ष द्या बेटा, LHSला कशाने करतो? झेड अँड RHS बाय ए बी. आता तुम्ही म्हणाल सर असं कसं होईल? आतापर्यंत तर आम्ही असंच शिकलो होतो की कोणत्याही एकाच नंबरने LHS आणि RHSला डिवाइड किंवा मल्टिप्लाय केले जाते. अरे तसं नसते बेटा. आम्ही शिकलेलो आहे बाय इक्वल रेशोज 9th स्टँडर्डमध्ये. तर तिथे सुद्धा हाच होतं बेटा. हा इक्वेशन इक्वल आहे म्हणजे जेवढी झेडची व्हॅल्यू आहे तेवढीच कोणाची व्हॅल्यू आहे? ए बीची. मग तुम्ही ए बीनी करा की झेडनी करा. तर मी काय केले? एका साईडला कशानी? झेडनी, आणि एका बाजूला कशानी रे? ए बीनी. तर लक्ष द्या कावी. झेड प्लस मायनस डेल्टा झेड डिवायडेड बाय काय बेटा? डिवायडेड बाय झेड. इकडे रे ए बी अपॉन कशाने? ए बी प्लस मायनस ए डेल्टा बी अपॉन ए बी. लक्ष द्या रे. प्लस मायनस बी डेल्टा ए अपॉन ए बी प्लस मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा बी अपॉन ए बी. लक्ष द्या, काय केलं? काही नाही. इथे LHSला झेडने डिवाइड केलं आणि इकडे प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड केलं? ए बीनी. केअरफुली लक्ष द्या. आता हा झेड कोणासाठी? या दोघांसाठी पण आहे बेटा. लक्ष द्या, या दोघांसाठी पण आहे. हा झेड गेट कॅन्सल. मग याच्या खालचा झेड तसा. देअरफॉर काय उरला इथे? झेड गेट कॅन्सल. 1 प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. डेल्टा झेड अपॉन झेड. 1 प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. ओके, 1 प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. इथे लक्ष द्या. ए बी गेट कॅन्सल, दॅट इज 1 प्लस मायनस दॅट ए गेट कॅन्सल. का उरला? डेल्टा बी अपॉन बी. दॅट बी गेट कॅन्सल. का उरला? प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए. इथे काय झालं रे? तर इथे सेपरेशन करून टाकू. डेल्टा ए अपॉन ए बी इंटू डेल्टा बी अपॉन ए बी. ओके, एक काम करू ना आपण, याला सेपरेट करून टाकू. डेल्टा ए अपॉन ए डेल्टा बी अपॉन बी. कारण की हे काय आहे? मल्टिप्लाय बेटा. हे काय आहे?
मल्टिप्लाय, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता काय होईल रे, थोडं लक्ष द्या, काही खूप कठीण म्हणजे एकदम डोक्याला हे करण्याला एक नाही, एकदम सिंपल आहे. कॅन्सल केले, लिहून घेतले. आता लक्ष द्या, हा वन गेट कॅन्सल. ठीक आहे. इथे म्हणणं आहे बेटा दॅट इज डेल्टा बी अपॉन बी अँड डेल्टा ए अपॉन ए आर व्हेरी स्मॉल. राहील ना बेटा, व्हेरी स्मॉल राहील की नाही? कारण की काय आहे इथे, हे टर्म्स काय आहे, ह्या दोघांचा जो मल्टिप्लाय आहे कोणाचा, दॅट इज डेल्टा ए अपॉन ए इंटू डेल्टा बी अपॉन बी इज व्हेरी स्मॉल. ओके, हा जो आहे डेल्टा ए अपॉन ए अँड डेल्टा बी अपॉन बी हे खूप छोटे आहे अँड हे खूप, हा रेशो जो आहे ना, हा खूप काय राहते बेटा, छोटा राहते. आणि म्हणून याचं जे काही मल्टिप्लिकेशन निघेल हा काय राहील, व्हेरी स्मॉल. ओके, तर इथे लिहू प्रोडक्ट इज व्हेरी स्मॉल. प्रोडक्ट इज व्हेरी स्मॉल. अर्थ कळते का रे? याचा अर्थ की जर या दोन क्वांटिटी खूप छोट्या आहेत, यांचा प्रोडक्ट आणखीन छोटा होईल, यांचा प्रोडक्ट का होईल, आणखीन छोटा. अँड देअरफॉर बेटा दे निग्लेक्टेड. What we have to get? We have to get that is delta z upon z is equal to, याला पहिले घेऊन घेऊ, प्लस मायनस डेल्टा a अपॉन a प्लस मायनस डेल्टा b अपॉन b. दिस इज द फायनल रिझल्ट. ओके, दिस इज द काय बेटा, फायनल रिझल्ट. यावरून काय लक्षात आलं रे, तर यावरून आम्ही लिहू शकतो दिस फॉर्म्युला ऑल्सो अप्लाइड टू द डिव्हिजन ऑफ टू क्वांटिटी. हाच फॉर्म्युला इज ऑल्सो अप्लाइड टू द डिव्हिजन ऑफ द क्वांटिटी. दिस फॉर्म्युला is also applied for division of the quantity, division of quantities. हाच फॉर्म्युला आम्ही अप्लाय करू शकतो बेटा. आम्ही हा मल्टिप्लिकेशनसाठी फाइंड आउट केला होता, बट हाच फॉर्म्युला आम्ही कोणासाठी यूज करू शकतो, डिव्हिजनसाठी करू शकतो. तुम्ही सॉल्व करून बघू शकता याला. ओके, मग देअरफॉर बेटा काय म्हणू आम्ही, व्हेन टू क्वांटिटी आर मल्टिप्लाय ऑर डिवायडेड, काय म्हणू, व्हेन टू क्वांटिटी आर मल्टिप्लाइड और डिवाइडेड. जेव्हा दोन क्वांटिटीला आम्ही काय करतो, मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो, द मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन द रिझल्ट, द मॅक्झिमम कोणता एरर, रिलेटिव्ह एरर कशामध्ये, इन द रिझल्ट काय असते, is the sum of the relative error in the each quantity, is the sum of relative error of each quantity. समजून राहिलं मी काय म्हटलं बेटा? एकदम सिंपलची गोष्ट आहे की काय म्हणणं आहे ते दिसून राहिलेलं आहे. व्हॉट इज दिस इज द काय आहे, दिस इज द एरर. कोणता एरर, ऑब्सोल्यूट एरर. कोणाचा, रिलेटिव्ह एरर, मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन द रिझल्टंट क्वांटिटी. दिस इज द मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन द कोणती क्वांटिटी, रिझल्टंट क्वांटिटी इज नथिंग बट द काय आहे, सम ऑफ रिलेटिव्ह क्वांटिटी ऑफ ईच क्वांटिटी, सम ऑफ एरर ऑफ ईच क्वांटिटी, सम ऑफ relative error of each quantity, sum of relative error of each quantity, sum of relative error of each quantity. दिसून राहिलं बेटा, this is what, तर याला म्हणेन मी relative error in the resultant quantity. Relative error in the resultant quantity is equal to the sum of relative error of each quantity, sum of relative error of the each quantity. तर here the concept is finished. ओके, तर एरर हा कन्सेप्ट इथे संपलेला आहे. याच्यानंतर बरेचसे याच्यावर बेस न्यूमरिकल आहे अँड आफ्टर दॅट एक राहिलेला आहे कन्सेप्ट दॅट इज सिग्निफिकंट फिगर्स.